स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। तर बघा, आज आहे परिवर्तिनी एकादशी, भाद्रपद महिन्यातली एकादशी। तर या एकादशीला तुम्हाला संध्याकाळी एक ठिकाणी असा एक दिवा लावायचा आहे। त्यासोबत काही उपाय सुद्धा तुम्हाला करायचे आहे। खूप प्रभावी उपाय आहे, न विसरता जमतील तेवढे उपाय तुम्ही करा। तर याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका। बघा, भगवान विष्णू जे आहे ते त्यांची स्थिती बदलण्यामुळे, त्यांचं कुश बदलण्यामुळे ह्या एकादशीच्या दिवशी जे काही उपाय कराल, काही व्रत कराल, त्याचं तुम्हाला भरभरून पुण्य मिळत असतं। म्हणून या एकादशीला केलेल्या कुठल्याही छोट्या मोठ्या भगवान विष्णूंच्या सेवेला फळ जे आहे ते प्राप्त होत असतं। वर्षभरामध्ये प्रत्येक महिन्यामध्ये 2 एकादशी येत असतात। परिवर्तिनी एकादशीच्या दिवशी तुम्ही काही व्रत उपाय केले तर कळत न कळत जे काही तुमच्या हातातून झालेल्या पापांचा नाश होत असतो आणि अगदी भरभरून सुख जे आहे ते तुमच्या आयुष्यामध्ये येत असते। तर बघा, एकादशीचे व्रत करणारे खूप लोक आहेत। काही लोक फक्त आषाढी एकादशी करतात। जेवढे महत्व आषाढी एकादशीचे आहे तेवढेच महत्व या परिवर्तिनी एकादशीचे सुद्धा आहे। या दिवशी जमेल तेवढे तुम्हाला सेवा उपाय तसेच उपवास करून शक्य असेल तर नक्कीच तुम्हाला करायचं आहे। या दिवशी भगवान विष्णूंची सेवा केली जाते। तसेच जिथे भगवान विष्णूंची सेवा केली जाते तिथे माता लक्ष्मीची कृपा दृष्टी राहतच असते। जेवढे जमेल तेवढे तुम्हाला एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची सेवा करायची आहे। यानंतर आता या दिवशी काही गोष्टींची काळजी सुद्धा आपल्याला घ्यायची असते। शक्यतो कोणालाही वाईट शब्द बोलू नका। संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेत झोपू नका। यानंतर या दिवशी शक्य झाले तर गरजूंना दान करा। तसेच संध्याकाळी विष्णू सहस्रनामाचे पठण करायला मात्र विसरू नका। एकादशी असल्यामुळे बाळकृष्ण मूर्तीवर ते अभिषेक करून पंचोपचारे पूजा प्रत्येक एकादशीला केलीच पाहिजे। तसेच ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जास्तीत जास्त जप दिवसभरामध्ये जेवढा जमेल तेवढा तुम्हाला जप करायचा आहे। तसेच श्री सूक्त, व्यंकटेश स्तोत्र, गीतेचा 15वा अध्याय, गीतेची 18 नावे हे सेवा प्रत्येक एकादशीला करायलाच पाहिजे। आपल्या घरात ही सेवा झालीच पाहिजे। जर तुम्हाला विष्णू सहस्रनाम वाचता नाही आले तर तुम्ही युट्यूबला लावून ऐका, पण एकादशीला आपल्या घरात विष्णूंची ही सेवा मात्र करायला चुकवू नका। तसेच आज संध्याकाळी एकादशीच्या दिवशी गाईच्या तुपाचा एक दिवा सुद्धा तुम्हाला तुळशी जवळ लावायचा आहे। त्यात तुम्हाला एक लवंग टाकायची आहे। तुपामध्ये एक लवंग जी खराब किंवा तुटलेली नसावी अशी एक लवंग तुम्हाला व्यवस्थित घ्यायची आहे आणि ते तुम्हाला तुपामध्ये टाकायचे आहे। लवंग जी आहे ते माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे। लवंगचा वास जो आहे तो माता लक्ष्मीला आकर्षित करत असतो आणि गाईच्या तुपाचा एक दिवा आपल्याला संध्याकाळी तुळशी जवळ लावायचा आहे। तुळशी हे भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे। तुळशीला विष्णू प्रिया देखील म्हणून ओळखलं जातं। तर अशा प्रकारे आवर्जून आपल्याला संध्याकाळी तुळशी जवळ एक गाईच्या तुपाचा एक दिवा लावायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक लवंग टाकायचे आहे। तसेच आपल्याला तुळशी भोवती 11 प्रदक्षिणा घालायची आहे। ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जास्तीत जास्त जप सुद्धा करायचे आहे। तर अशा प्रकारे आवर्जून ही काही सेवा, त्याचबरोबर हा एक उपाय करायला मात्र तुम्हाला विसरायचं नाही। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत। श्री स्वामी समर्थ।